मायबाप सरकारला कळकळीची विनंती आहे, मी तुम्हाला आवर्जून सांगायलोय की तुम्ही हे जे काही लघुलेखक स्टेनोग्राफर हे पद तुम्ही याला शब्द छान वापरला आहे, मृत केलंय. मृत या शब्दाचा अर्थ तुम्ही कायमस्वरूपी बंद करायला लक्षात घ्या. एक तर 2023 पासून कुठली भरती नाही, पोरानं 3-4 वर्ष त्याच्यात झक मारली आहे ना. त्या स्टेनोग्राफर जिथं करायला त्याला पैसे द्यावं लागले, जाणं येणं करावं लागलं. चला इकडून कॉम्पिटिशन एक आगळ्या पद्धतीने ह्या मिळालं बाबा, कारण काय क्लास 2चं पद आहे आणि गोरगरिबाचे नोकऱ्यास तुम्ही बळकावत असाल तर राज्यघटनेच्या भाग क्रमांक 4 मध्ये राज्याची बेरोजगारी कमी करणे हे लिहिलंय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. मग तुम्ही त्याचं पालन करता का? मग बाबासाहेब आंबेडकर म्हणले त्याच्यात काय चुकीचं रे, मी संविधान चांगलं लिहिले पण वापर करते नालायक असतील तर त्याचा परिणाम वाईट होईल. मग तसं तुम्हाला म्हणलं तर काय बिघडेल का? म्हणून महाराष्ट्र सरकारला कळकळीची विनंती, 3-4 वर्ष ह्या पोराची आर्थिक आणि मानसिक स्थिती खराब करू नका. ह्या कालावधीत जर ही परीक्षा कायमस्वरूपी तुम्ही रद्द केली, ह्या गोष्टीचा वाईट परिणाम पोरांनी डोक्यावर घेतला. जर महाराष्ट्रातल्या एखाद्या पोरानं आत्महत्या केली, एखाद्या पोरानं जीवाचं काही बरं वाईट केलं, त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही असणार. आम्ही तुमच्या घरासमोर आंदोलनं करू, मोर्चे करू आणि मग त्याचा वाईट परिणाम तुम्हाला भोगावा लागेल. मे महिन्याच्या 10 तारखेच्या आत विनंती आहे तुम्हाला की तुम्ही यावर ठोस निर्णय घ्यावा. हे जे पद तुम्ही मृत घोषित केले पुनरावृत्त हे चालू करा.